नमस्कार, मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. बाप चोरणारी टोळी पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय झाली का काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याची दिसते. काही दिवसापूर्वी बीडमध्ये ओबीसीचा एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यात ओबीसीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या सातबाऱ्यावर धनंजय मुंडेचं नाव लिहून टाकलं. पंकजा मुंडे हयात असताना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा वारसा परस्पर छगन भुजबळ आपण धनंजय मुंडेला देऊन टाकला. पंकजाचा बाप आपण चोरला असं मी म्हटलं त्यात वावगं ठरणार नाही. ज्याला आपण हा वारसा दिलेला आहे ती व्यक्ती आपल्याला कधी जेलमध्ये भेटायला आल्याचं आठवतं? तिथं आपल्या पक्षाचे होते, तुम्ही सगळे एकाच पक्षाचे नाही. पंकजा तुम्हाला भेटायला आली ती भायखळ्याच्या जेलमध्ये. तिनं समाज काय म्हणेल, पक्ष काय म्हणेल याची पर्वा केली नाही. कारण तुम्ही स्वर्गीय मुंडे साहेबांचे घनिष्ठ मित्र होतात आणि आपल्या वडिलांचे घनिष्ठ मित्र कोणत्या का आरोपाखाली असेना जेलमध्ये आहेत, त्यांना भेटायला जाणं हे कर्तव्य समजून पंकजा आपल्याला भेटायला आली होती. मला आठवतं त्या सभेला मी स्वतः उपस्थित होतो. काही वर्षापूर्वी सिन्नरजवळ शिंगोटे नावाच्या गावी स्वर्गीय मुंडे साहेबांचा पूर्ण आकृती पुतळा उभा केला होता आणि त्याच्या अनावरण प्रसंगी आपण स्वतः तिथं होतात. मान्य गडकरीजी होते, मान्य विखे पाटील होते, बाळासाहेब थोरात होते आणि आपणही होतात. आपण काय भाषण केलं होतं की जर स्वर्गीय मुंडे हयात असले असते तर मला इतके दिवस जेलमध्ये खितपत पडावं लागलं नसतं. आणि पंकजाची आपण तोंड भरून स्तुती केली. भुजबळ साहेब आपण त्याच वेळेस का म्हणाला नाहीत की पंकजा मुंडे साहेबाची वारस नाही तर धनंजय मुंडे मुंडे साहेबांचे वारस आहेत? तुम्हाला बीडमध्ये ते का म्हणावं वाटलं? तुम्हाला माहीत नाही का या वारसा हक्कामधून बीड जिल्ह्यात किती दिवस हा सगळा गोंधळ होता, किती दिवस वातावरण तप्त होतं? केवळ पंकजा मुंडे मेळाव्याला आल्या नाहीत याच्या रागापोटी आपण पंकजा मुंडेचा वारसा बेदखल केला. आणि ज्याला वारसा दिला तुम्ही सगळे एका पक्षात होतात, तुम्ही सगळे शरद पवार साहेबाकडे होतात आणि शरद पवार साहेबांनी मुंडे साहेबाचं घर फोडलं, जिवंतपणे मुंडे साहेबाला मरण यातना दिल्या. ज्याचं नाव आपण घोषित केलं की तुम्ही मुंडे साहेबांचा वारसा घ्या, त्या व्यक्तीनं जिवंतपणे मुंडे साहेबाविषयी काय काय बोललं नाही. अशा व्यक्तीकडे तुम्ही वारसा सोपवताय कशामुळं? पंकजा सभेला आली नाही म्हणून? अरे पंकजाची खरी मुंडे साहेबाची वारस आहे. मुंडे साहेबांचं निधन ज्या दिवशी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पंकजाच्या वाटेला फक्त आणि फक्त संघर्ष चाललेला आहे. त्यावेळेस आपण कुठे होतात? पंकजाला ज्यावेळेस भगवान गडावून काढून टाकण्यात आलं, मेळावा घ्यायला बंदी केली, त्यावेळेस आपण कुठे होतात? आपण कधी समर्थनार्थ पुढे आला नाहीत. पण समाजाने पंकजाला उचललं. गडाच्या पायथ्याशी एवढा मोठा मेळावा झाला आणि गेली कित्येक वर्ष ती सावरगाव घाटला संत भगवान बाबांच्या जन्मगावी मेळावा घेते. आपण कधी त्या मेळाव्याला उपस्थित राहिले तर माझ्या लक्षात नाहीये. आपणच आपली राष्ट्रवादी यांनी मुंडे साहेबांचं घर फोडलं, त्या पापात तुम्ही सहभागी होतात. आणि भुजबळ साहेब तुम्ही आज बीडमध्ये सांगता की मुंडे साहेबांचा वारसा धनंजय मुंडेला देण्यात यावा. मुंडे साहेबांनी आपल्या वडिलोपार्जित जायजादीमधला एकही नवा पैसा किंवा एकही गुंठा घेतला नाही. त्यांनी आपली वडिलोपार्जित सगळी जायदाद आपल्या पुतण्याच्या नावाने केली. किमान मुंडे साहेबांचा वारसा पंकजाताईकडे तर राहू द्या. तुम्हाला यावेळेस फार जमीर आठवला, तुम्हाला आयुष्यात समीर शिवाय दुसरं काही आठवलेलं नाही.
भुजबळ साहेब उद्या येवल्यात येऊन जर मी सांगितलं की भुजबळ साहेबाचा फलाना वारसा आहे, तुम्हाला चालेल? नाही चालणार. बीडमध्ये तुम्हाला हे म्हणण्याचं कारण काय होतं? पंकजांनी काय भोगलं नाही? गोपीनाथराव गेल्यानंतर पंकजाविषयी हेच धनंजय मुंडे काय काय बोलले नाहीत, हे रेकॉर्ड आहे. अजून जनता विसरली नाही, आम्ही विसरलो नाहीत. चला, बहीण भाऊ एकत्र आलेत, हरकत नाही, असेच एकत्र राहावे ही सुद्धा आमची इच्छा आहे. पण तुमच्यासारख्याला ते देखवत नाही. तुम्ही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी सांगतो की तुमच्यासारख्याने मुंडे साहेबांचा वारस ठरवावा ही तुमची लायकी नाही. मुंडे साहेबाचा वारस फक्त आणि फक्त पंकजाच आहे, दुसरं कोणी नाही. धन्यवाद.